नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. चिरनेर साई रस्त्याच्या कडेला 2 दिवसांपूर्वी सापडलेल्या 27 वर्षीय अज्ञात तरुणीच्या खून प्रकरणी उरण पोलिसांनी संशयित आरोपीला 24 तासांच्या आत शोधून बेड्या ठोकल्या आहेत. प्रेम संबंधातूनच महिलेचा गळा कापून खून केल्याची आरोपीने कबुली दिली असून न्यायालयाने त्याला 29 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. चिरनेर साई रस्त्याच्या कडेला कुजलेल्या अवस्थेत एका अज्ञात तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. परिसरातील सर्वच पोलीस ठाण्यात मिसिंग महिलेचा शोध घेत असताना पोलिसांना मानखुर्द पोलीस ठाण्यात पूनम चंद्रकांत क्षीरसागर ही तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार आईने दाखल केल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी तपासादरम्यान पूनम ही मानखुर्द येथील साठेनगर येथे आईसोबत राहत असून तिचे नागपाडा मुंबई येथे राहणारा टॅक्सी चालक निजामुद्दीन शेख याच्याशी प्रेमसंबंध होते. त्या काही कारणावरून वाद झाल्यानंतर निजामुद्दीन तिला बाहेर फिरायला जायचे आहे अशी बतावणी करून कल्याण खडवली येथे टॅक्सीतच गळा दाबून खून केला आणि पूनमचा मृतदेह टॅक्सीतून चिरनेर साई रस्त्याच्या कडेला निर्जन ठिकाणी टाकून पलायन केले असल्याचे समोर आले. लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मावळ लोकसभा मतदारसंघासाठी 13 मे रोजी होणाऱ्या मतदाना दिवशी कामगारांना उद्योग आणि ऊर्जा आणि कामगार विभागातर्फे 1 दिवसाची पगारी सुट्टी जाहीर केली आहे. याची अंमलबजावणी न झाल्यास संबंधित आस्थापनाविरोधात निवडणूक प्रशासनाकडे तक्रार करण्यात येणार आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक प्रशासनाने कामगार विभागाला दिल्या आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदाराने आपल्या मतदानाचा हक्क बजावावा यासाठी प्रशासकीय स्तरावर जनजागृती करण्यात आली. त्यातच कामगार मतदारांना मतदान करता यावे यासाठी राज्य सरकारने परिपत्रकाद्वारे सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यात कामगारांना मतदानासाठी दिवसभराची सुट्टी अथवा काही वेळ मतदानाला जाण्यासाठी दिला नाही तर याबाबत कामगारांना तक्रार सुद्धा करण्याचा अधिकार दिला आहे. निवडणूक क्षेत्रातील मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पगारी सुट्टी देण्यात यावी असे आदेश देण्यात आले आहेत. अब की बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार. श्रीरंगाप्पा बारणे तिसरी बार खासदार असा आश्वासक पाठिंबा विविध समाजाने देत मताधिक्य देण्यासाठी रणशिंग फुंकले. रविवारी गुजराती आणि राजस्थानी समाजाने पुन्हा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी तर श्रीरंग बारणे यांना खासदार बनवण्याचा निर्धार केला. गुजराती आणि राजस्थानी समाजाची बैठक खारघर येथे पार पडली. पुन्हा मोदी सरकार केंद्रात येणार आहे आणि त्या अनुषंगाने सर्वसामान्य माणसाचा आणि देशाच्या विकासाचा आलेख आणखी उंचावणार आहे. त्यामुळे या विकासाचे साक्षीदार होण्यासाठी मतांची आघाडी देण्याचा निर्धार यावेळी सर्व समाजाकडून करण्यात आला. या बैठकीला भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, RPI, रासप, PRP आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्यासह गुजराती आणि राजस्थानी समाजाचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपात सक्षम नेतृत्व काम करत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सरकार येण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयाची हॅट्रिक करणार असल्याची आश्वासक ग्वाही या बैठकीत समाजाने दिली. कर्जत तालुक्यातील कळंब ग्रामपंचायतीमधील 2 ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असल्याची माहिती आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनला मिळाली होती. त्यानुसार फाउंडेशनच्या माध्यमातून रामचंद्र बदे यांच्या प्रयत्नाने भागूची वाडी आणि नवीन देवपाडा अशी 2 ठिकाणी बोरवेल खोदण्यात आल्या. या दोन्ही बोरवेलला चांगले पाणी लागले असल्याची माहिती आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनचे कार्यकर्ते अक्षय शिंदे यांनी दिली आहे. तालुक्यातील कळंब ग्रामपंचायतीमध्ये नळपाणी योजनेचे काम रखडले आहे. त्यामुळे काही भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. याबाबत ज्येष्ठ कार्यकर्ते रामचंद्र बदे गुरुजी आणि आमदार महेंद्र थोरवे यांना परिस्थितीचे गांभीर्य सांगितले. त्याबद्दल भागूची वाडी आणि नवीन देवपाडा येथे दोन्ही ठिकाणी बोरवेल खोदून देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनकडून तात्काळ बोरवेल खोदणारी मशीन पाठवून बोरवेल खोदून देण्याचे काम केले.
खालापूर तालुक्याच्या ठिकाणी असलेली नगरपंचायत हद्दीतील जवळपास प्रत्येक प्रभागात विकास कामाचा धडाका सुरू असला तरी खालापूर नागरिक मात्र पिण्याच्या पाण्याची मुख्य समस्या न सुटल्याने नाराज आहेत. खालापूर नगरपंचायत अस्तित्वात येऊन 7 वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. शहराची मुख्य समस्या सुटली नसून शुद्ध पिण्याचे पाणी अद्यापही खालापूरकरांच्या मुखात पडलेले नाही. कलोते धरणालगत विहिरीवर खालापूरची पाणी पुरवठा योजना आहे. जवळपास 6 किलोमीटर लांबीची जलवाहिनी शेवटच्या घटका मोजत आहे. जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागली आहे. पाणी पुरवठा खंडित होणेही नित्याची बाब झाली असून पर्यायी व्यवस्था पाताळगंगा नदीचे दूषित पाणी पुरवठा करण्याची वेळ अनेकदा येते. जलशुद्धीकरण यंत्रणा हवी तेवढी सक्षम नसल्याने पाताळगंगा नदीचे पाणी पिण्यालायक नसल्याने नागरिकांना विहिरीची वाट धरावी लागत आहे. प्राथमिक गरज म्हणून पिण्याचे शुद्ध पाणी मिळेल याची व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. वाढत्या तापमानामुळे रायगडकर हैराण झाले आहेत. अशातच 5 दिवस रायगड जिल्ह्यात तापमान वाढणार असून जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. गेले काही दिवस वाढत्या तापमानामुळे रायगडकर बेजार झाले आहेत. चैत्र महिन्यातच रायगडकरांना वैशाख वणवा सहन करावा लागत आहे. काही वेळा तापमान 40 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. शनिवारी आणि रविवारी तापमानात वाढ झाली. दरम्यान 28 एप्रिल ते 2 मे या कालावधीत रायगड जिल्ह्यात तापमान वाढणार आहे. जिल्ह्याच्या काही भागात उष्णतेच्या लाट वाढत्या तापमानामुळे रायगडकरांना उन्हाचा तीव्र चटका बसत असून उष्म्याच्या त्रासाने नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच आता येलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान वाढत्या हवामानाबाबत आरोग्य विभागाने जनजागृती केली आहे. उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री, राज्यसभा सदस्य, महाराष्ट्र निवडणूक प्रभारी डॉक्टर दिनेश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वाशी येथील नवी मुंबई स्पोर्ट क्लबमध्ये ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघाची सुपर वॉरियर्स बैठक झाली. या बैठकीमध्ये अबकी बार 400 पारचा जोरदार एल्गार करत डॉक्टर दिनेश शर्मा यांनी उपस्थितांसमोर संवाद साधून लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. यावेळी मोदींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने कशा प्रकारे काम करायला पाहिजे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच महायुतीच्या उमेदवारासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे असे निर्देश देण्यात आले. या बैठकीला ऐरोलीचे आमदार गणेश नाईक, राजस्थान लोकसभा प्रभारी विनय सहस्त्रबुद्धे, आमदार संजय केळकर, आमदार मंदा म्हात्रे, नवी मुंबई भाजप जिल्हा प्रमुख संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक, ऐरोली विधानसभा निवडणूक प्रमुख सागर नाईक, बेलापूर विधानसभा निवडणूक प्रमुख निलेश म्हात्रे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर, विभाग संघटन मंत्री हेमंत म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील धरण क्षेत्रातील पाणीसाठा वेगाने कमी होताना दिसत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 28 धरणांमध्ये केवळ 34.32% पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा नियोजनबद्ध वापरण्याची आवश्यकता आहे. रायगड जिल्ह्यात सर्वात कमी पाण्याचा साठा मुरुड तालुक्यातील फणसाड धरणात आणि महाड तालुक्यातील कोथरूडे धरणात 8% पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्वाधिक पेण तालुक्यातील आंबेकर धरणात 72% पाणीसाठा उपलब्ध आहे. इतर 8 धरण क्षेत्रात 20% पेक्षा कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. पावसाळा येण्यासाठी अद्याप 1.5 महिना शिल्लक आहे. त्यामुळे पाण्याचा वापर काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त पनवेल तालुक्यातील मोरबे धरणात 47%, बामणोली धरणात 52%, उसरण धरणात 70%, उरण तालुक्यातील पुनाडे धरणात 35% पाणीसाठा उपलब्ध आहे.